हॅलो फ्रेंड्स, खूप दिवसांपासून व्हिडिओ अपलोड करू शकले नाही त्याबद्दल दिलगीर आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. तुमच्यापैकी अनेक जण मामाच्या गावाला जाऊन धम्माल करून आले असणार नाही का? आणि काही जण 8-15 दिवसांचे शिबिर आटोपून आता सुटीत काय करायचे या प्रश्नाने बेजार झाले असणार. आता मात्र खऱ्या अर्थाने 24 तासाचे नियोजन आपण करायचे आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे फक्त सुटीतलं नियोजन नसून हे नियोजन तुम्हाला पुढील काळातही उपयोगी पडेल. मग ते तुम्ही कसं करायचं तेही आपण नंतर पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, नियोजन करताना सकाळी 6 वाजता उठायचे आहे. सकाळी 6 वाजता उठल्यावर अर्ध्या तासात फ्रेश होऊन 6:30 वाजता तुम्ही घराबाहेर पडा. तुम्ही पायी फिरा किंवा सायकलने फिरा. सकाळचा 1 किंवा 1.5 तासाचा फेरफटका मारताना तुम्हाला जे काही दिसले, अनुभवले ते सर्व घरी आल्यावर एका डायरीत नोंद करायची आहे. डायरी नसेल तर मागील वर्षाच्या वह्यांमधील कोरी पाने काढून त्यांची वही तयार करून ती वापरायची आहे. डायरीत लिहिताना सुरुवातीला दिनांक, वार, वेळ अशी नोंद करायची आहे. त्यानंतर तुम्ही जे जे पाहिले किंवा अनुभवले त्याची नोंद डायरीत किंवा वहीत करायची आहे. यात तुमचा 1-1.5 तास कसा जाईल ते कळणारही नाही तुम्हाला. आई नाश्ता बनवत असेल तर आईला जी मदत करता येईल ती तुम्ही करायची आहे. नाश्त्यासाठी डिश काढून कपड्याने स्वच्छ पुसणे असो किंवा पाण्याचे ग्लास धुवून पाणी भरणे असो, घरातील सर्वांनी एकत्र बसून नाश्ता करायचा आणि नाश्ता व त्यानंतर डिश साफ करणे तसेच इतर वस्तू जागेवर ठेवणे यात तुमचा 1 तास खर्च होणार. नाश्ता झाल्यावर घरी किंवा शेजारी वृत्तपत्र येत असेल तर वृत्तपत्र वाचून त्यातील महत्त्वाच्या बातम्यांची नोंद एका वहीत करायची आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही जर शेजाऱ्यांकडून वृत्तपत्र आणत असाल तर त्या शेजारच्या काका काकूंना धन्यवाद म्हणायला विसरायचं नाही आणि तसेच त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही त्यांची कामंही करायची असतात. म्हणजे आपल्याला कुणी मदत केली तर दुसऱ्यालाही आपण मदत करायची असते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, भविष्यात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता आणि जबाबदार नागरिक बनण्याकरिता वृत्तपत्र वाचनाची सवय तुम्ही या सुटीपासूनच लावायची आहे. ज्या विद्यार्थ्यांपर्यंत वृत्तपत्र पोहोचत नाहीत म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी, त्यांनी ऑनलाईन वृत्तपत्र म्हणजेच डिजिटल वृत्तपत्र वाचावे आणि तेही शक्य नसेल तर तुमच्या गावातील ग्रंथालयाचे सदस्य होऊन तेथे जाऊन वाचा. आणि ज्या गावात ग्रंथालय नाही त्या विद्यार्थ्यांनी गावातील वाचनवेड्या नागरिकांकडून पुस्तके आणून वाचायची आहेत. विद्यार्थी मित्रमैत्रिणी, तुमच्यापैकी किती विद्यार्थी वृत्तपत्र वाचतात आणि कोणते वृत्तपत्र वाचतात ते मला कमेंट्स करून कळवा. तसेच तुमच्या गावात ग्रंथालय आहे किंवा नाही तेही मला कमेंट्समध्ये लिहून कळवा. ग्रंथालय म्हणजे ज्ञानाचे मंदिर. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मुलांना वाचनासाठी व ज्ञानासाठी पुस्तके मिळणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. म्हणून ग्रंथालयांनी हा मुलांचा हक्क मुलांना प्रदान केला पाहिजे आणि त्यासाठी गाव तेथे ग्रंथालय असणे आवश्यक आहे. वाचनासाठी, ज्ञान ग्रहण करण्यासाठी उन्हाळी सुट्टी ही वरदान असते हे लक्षात असू द्या. त्याचा तुम्ही भरपूर उपयोग करा. मुलांनो, भरपूर वाचा, भरपूर खेळा आणि आत्मविश्वासाने जगा. तुम्ही सकाळच्या 6 तासांचे नियोजन जर अशा पद्धतीने केले तर शाळा चालू असतानाही तुम्हाला नियोजन करण्याची सवय लागेल. या 6 तासांमध्ये तुम्ही जर एखादा क्लास लावला असेल तर तशी लवचिकता वेळेत करण्याचे तुमचे स्वातंत्र्य अबाधित आहे. या 6 तासात कोणतीही सक्ती नाही. हा फक्त एक आराखडा आहे. हा तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या जीवनशैलीनुसार नियोजन करायचं आहे. फिरणे, वाचन आणि लेखन हे मात्र प्रत्येकाने केलेच पाहिजे.
त्यासाठी कोणती वेळ तुम्हाला सुटेबल आहे किंवा तुम्हाला ती पाळता येणं शक्य आहे त्यानुसार तुम्ही ठरवायचे आहे. सुरुवातीला 1-1.5 तास तुम्हाला लिहायला किंवा वाचायला जमणार नाही, पण 10 मिनिट 20 मिनिट अशा पद्धतीने तरी तुम्ही सुरुवात करा. कारण चांगल्या सवयी अंगी बाणवण्यासाठी श्रम, कष्ट, मेहनत, चिकाटी व आईबाबांनी पिच्छा पुरविणे महत्त्वाचे असते. बघूया तुमच्यापैकी किती विद्यार्थी या सवयींचा पाठपुरावा करतात. पुन्हा भेटूया दुसऱ्या टप्प्यातील वेळेच्या नियोजनासाठी. आपण सकाळचे 6 तासांचे नियोजन केले, आता दुसऱ्या टप्प्यात पुढच्या 6 तासांचे करायचे आहे. आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.